तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग असा अतिशय सुरू झाला आहे. आपण निघालो एका रोड ट्रिपला. कुठे निघालोय, कधी निघालोय, कसं निघालोय ते जरा सांगतो. मी आता आलोय काकांकडे, जरा काम आहे. जरा सामान घ्यायचं होतं, सामान घेऊया. आणि आपल्याला पहिलं जायचं इकडनं संगमेश्वरला. तो पहिलं सामान घेतलेलं आहे काकांच्या दुकानातून, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही कधी रत्नागिरीत आलात तर रेल्वे स्टेशन कडनं, म्हणजे रेल्वे स्टेशनचा रोड आहे आणि बाहेर तुम्ही फाट्याला बाहेर पडत असाल रेल्वे फाट्याला, तो जो रोड लागतो तिकडेच हा गाळा आहे. आता किती नंबर गाळा मला माहित नाही. श्री स्वामी समर्थ कॅशो सेंटर आहे तिकडे बाजूला. तर बाहेर पडलोय आता. खरं तर आपण जातो कोल्हापूरला, पण आता कोल्हापूरला आम्ही निघालो नाही. आता आलो गावाला संगमेश्वरला. कारण का जरा उद्या तर जायचं होतं, जरा उद्या देवीचं दर्शन घ्यायला. मग आधी जरा गावाला आलोय. मग उद्या जमलं, उद्या ते झाल्यानंतर दुपारच्या दरम्यान वगैरे निघू कोल्हापूरला जायला. का चाललोय, कोणाकोणासोबत चाललोय ते पुढे ब्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला. पण मी जेवढा प्रवास केला आतापर्यंत, संगमेश्वर असल्यामुळे मुंबई गोवा हायवे हा माझा म्हणजे लहानपणीपासूनचा रूट बोलू शकता तुम्ही. तो होतोय तेव्हापासून तो जेवढा वर्स्ट होतोय, वर्स्ट ह्या ह्याच्याने नाही की काम चालू आहे सोपे, सगळं माहिती आहे. का पाऊस असतो, काही किरकोळ कामामुळे काम पुढे पाठी होऊ शकतं. पण तुम्ही जर जिकडे तुमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा काही रस्ता जिकडे प्लेन चांगला आहे आणि पुढे जाऊन खराब होणार आहे, तिकडे जर डायव्हर्जन नसेल, काही साईनबोर्ड नसेल, तर लोकांची गाड्यांची वाट सुद्धा लागू शकते. त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे इन्स्पेक्शन वाल्यांनी, की बाबा बोर्डचं तरी काम केलं पाहिजे. तर आपल्याला असे रस्ते हवेतच पुढे, पण त्याच्या आधी ते खराब रस्ते ते नो प्रॉब्लेम, ते असणारच आहेत. कामं होतात, लेट होतात, पण प्लीज साईन लावा. साईन नसेल तर काय आहे होणार. गुड मॉर्निंग. कायच वातावरण झालंय, जे असं आजूबाजूला धुकं पडलंय ना तिथपर्यंत. अजून सनलाईट बाहेर आलेलं आहे. सनलाईट त्या धुक्याच्या वाटीकडनं येईल, त्याच्यामुळे ते आली नाही. पण जर आता सनलाईट आली वगैरे आलं, कसलं मस्त वाटेल म्हणजे गावातलं वातावरण. हेच चांगलं वाटतं. शहरात पण असते सकाळ नॉर्मल, पण ते गाड्यांचा आवाज किचकिच. पण जी गावातली सकाळ आहे ना, तेव्हा तिकडे कसलं धुकं पडलंय. इकडे क्लिअर दिसते, तिकडे बिल्डिंग दिसते, झाडं वगैरे दिसतात. तिकडे आता फुल क्लिअर दिसते. आणि माझं घर आहे हे रस्त्याच्या ऑलमोस्ट जवळ असल्यामुळे जरा रस्त्याची कामं चालू असल्यामुळे सगळं आता ओपन दिसायला लागले. कारण रस्त्याची कामं असल्यामुळे भरपूरशा बिल्डिंग्स वगैरे, झाडं वगैरे तोडली गेली. तर जरा फ्रेश होतो तोपर्यंत, जरा माझ्यामध्ये तोपर्यंत सूरज देवता पण प्रकट होतील. ओके, तर ओके, आपण आता आलेलो आहे गाडीत. तर प्लॅन मध्ये जरासा चेंज आहे. कोल्हापूरला जातोय तो चेंज नाही, पण त्याच्या आधी कोण आलाय बघा, आपले पार्थ बंधू. पार्थ आलाय कारण का सगळ्यांच्या मित्रांचं अचानक ठरलं भयानक जरा फिरूया संगमेश्वर. त्याचं काम होतं म्हणून हा आला, आणि बाकीचे हे येतात अजून सगळे. तर आता पप्पांना देवळात जायचंय. तर एकच गाडी आहे, मग दुपारच्या गाडी आणूया आणि निघूया आपण. तर आता गाडी एक्सचेंज केलेली आहे, दुसरी गाडी पार्क घेतोय. वरचारी आलोय. ब्लॉग ह्याच्यासाठी ऑन केला की जस्ट टोयोटा बोलते. हे बघा, हे दिसतंय ना, ते आहे सह्याद्री डोंगर. तर
आता सगळं झालेलं आहे, पण आता मेन काम राहिलंय ते म्हणजे जेवण. जेवण. जायचं कुठे जेवायला? दानिश भाई. बाय बाय सप्तेश्वर, लवकरच भेटूया. चलो. इकडे आहे ना, एकतर पावसात यायचं आणि यायचं तर भिजायला यायचं. हे मंदिर पण बघण्यासारखं आहे, पण पावसाची मजा येते भिजायला, ती वेगळी आहे. आणि मासे डेंजर आहेत. आमचं अनप्लॅन होता. अनप्लॅन्ड सगळं होतं, अनप्लॅन्ड होतं, त्याच्यामुळे जरा गडबड झाली. काय बोलतोस? नेक्स्ट टाइम प्लॅन करू. नेक्स्ट टाइम प्लॅन करू. बाय. भेटूया. आम्ही पण निघतो. घरचे आलेलेत. इकडे जागा नाही पप्पा. डायरेक्ट पुढे आता प्रवासात जातो. आता काय बोलत. चला बाय बाय. तर आता आलो देवरुखत. काही पप्पांचंच काम आहे म्हणून इकडे थांबलो. यांक्यात वगैरे ऑलमोस्ट निघालेत. आता त्यांनाच फोन कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करणार. तर जिकडे चाललो आहे आता, बाय द वे कोल्हापूरला आधी जाणार नव्हतं, आधी त्या जाणार पन्हाळाला. इकडनं ऑलमोस्ट तरी 2-3 तास लागतीलच, कारण त्या रस्त्याचं कंडिशन बघून आणि ट्रॅफिक बघून वेळ लागू शकतो. आता बघूया. आता ऑलमोस्ट माझ्यामध्ये तर आता ऑलमोस्ट आता 4:45 झालेत, म्हणजे काळू कळलंच माझ्यामध्ये जायपर्यंत. तर ओके, आता ऑलमोस्ट मी आता ड्रायव्हिंग करताना काय व्हिडिओ बनवत नाही. त्याआधी म्हटलं की इकडनं आधी निघूया लवकरात लवकर, पन्हाळा गाठूया, मग ते ब्लॉक करूया. आणि कंटिन्यू खड्डे आहेत रस्त्याला आणि फुल ऑन ट्रॅफिक त्याला पुढे भेटू शकतं. आणि लवकरात लवकर सनसेट होतोय, पण काळोख व्हायच्या आधी कव्हर करायचा रस्ता. अडीच तास लागले, पण फायनली पब्लिक आलेली आहे. तेव्हा तिकडे ए छोटू. तर आता फ्रेश वगैरे झालेलं, चहा बी घेतली आहे, मस्त होता. काही कडक थंडी चहा पिण्याची मजा म्हणजे एक नंबर. तर आमचा प्लॅन आहे आता जरा पन्हाळ्याला बाहेर पडायचं, पण आम्हाला ते बोललो बघा, हे रथ दिसलेलं आहे. नाही रे, 2 सीट पुढे आहेत. पाटी लावून देतो तो सीट. किती सीट? 8 जण बसू शकतात यांकी. आता पुढे 3, पाठी 5. तर आता नाही, ही गाडी घेऊन नाही जात. ही गाडी जरा बाहेर काढतोय आणि इवन पण बाहेर काढतोय, आणि तो रंगाडा बाहेर निघणार आहे, तो आता घेऊन जातोय आम्ही पुढे. सो थांब ना सोने. त्यावर बाहेर काढलेला आहे, रथ आलेला आहे बाहेर. रथातून जायचं आता पन्हाळा फेरायला, आणि आपल्या गाड्या आज जातील. 1 नंबर 2 नंबर. मला सांगा, हा फिरायचं नव्हतं ओपन जिम मधून तर आला तसं. उटीला काय झालं तुम्ही? हा मग ही प्रॅक्टिस आहे त्याच्या आधी. त्यांना थंडी वाजते इकडेच. थंडी 1, 2, 3 जणांना लागत नाही. हे बघ, मी सकाळपासून हेच घातलेलं, आणि किती कापड बारीक आहे बघ. बिल्डिंग तेरी सेट आहे. दरवाजा उघडला की तू गेलास. मी पकडणार लगेच, यांच्यापैकी कोणाला तरी पकडणार. फिट माणसं दोघे तो तिकडे. थोड्या हे फिट माणसांना ना थोड्या वेळी जरा वरती थंडीत बघूया.
गेट दरवाजा हे इथून आहे ना गावात जातो खालती. काळोखात कॅमेरामध्ये तरी दिसत नाही पण इकडे खरंच 3 दरवाजे आहेत. मी इकडे व्हिडिओ मध्ये एक त्या ठिकाणी स्थिती जवाहरने हे केलं ना, वेढा घातलेला त्या दरवाजा तिकडे पलीकडे. इकडे ना स्थिती जवाहरने वेढा घातला होता आणि मग तिकडून लोक गावकरी येऊन हे करायचे, सपोर्ट करायचे त्याला. मैदानला बसले आले. आता यस कम ऑन. आम्हाला अजून एक हत्यार दिसलेलं आहे ते बघा तिकडे. तिकडे बघा एक्सपल्स हत्यार नाही आपलं, खेळणं आहे ते. हे हत्यार आला पर फोटो 100 रुपये लेगा. मेरी कितनी बुरी. सगळं जेवण खाऊन झालेलं आहे, फिरून झालेलं आहे, मस्त पन्हाळा दर्शन करून झालेलं आहे, तो पण वाऱ्यामध्ये. त्याच्यामुळे आता नाकाची पूर्णपणे वाट लागलेली आहे. वारा इनहेल करून करून आता जाम झालेलं ना. लिटरली जेवताना पण असं वाटत होतं की आता असं अजून कंट्रोल होत नाही. तरी आता किती 12:30 झाले, 12:30 झाले ना, 12:30 झालेले आहेत. आलो होतो एक 11 साडेदहाच्या दरम्यान आलो होतो, पण घरच्यांसोबत बसलो होतो, जेवलो. आता डोळे पडायला लागलेत. बघूया सकाळचा प्लॅन आहे सनराईजचा, बघूया तो होतोय की नाही, कितपत होतोय. आता भेटूया डायरेक्ट सकाळी तुम्हाला. गुड नाईट. गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे सकाळचे 6:45 झाले वाटतं. सनराईज झाला माहीत नाही, पण काळोख दिसतं. लेट्स ट्राय सनराईज भेटू शकतो का. ऑलमोस्ट सकाळचे 7 वाजायला आले आहेत ऑलमोस्ट. म्हणजे सनराईज माझ्या मते 7 दिवस झालाय, काळोख नाही राहिलाय, पण सनराईज नाही झालाय गेस अजूनपर्यंत. आणि त्याच्यावरच म्हणजे पन्हाळा पूर्ण रिकामा पडलाय. म्हणजे आताशी लोक उठलेच की तयारी चालू आहे, घरातून सगळे बाहेर येतात. विचारू नका, थंडी जाम आहे. आता बाहेर आलो रूमच्या, रात्री 11 टेकलं होतं, आता माझ्यामध्ये वाढलं असेल 14-15 परत झाला असेल. 3-4च्या दरम्यान 11 टेकलं होतं. आणि 10 नुसते असे आज थंडी शिवरिंग होत होतं पूर्ण वाड्या. जेव्हा मी रूमच्या बाहेर पडत होतो, मी वाटलं गाडीत हिटर लावून असतो तर हिटरचा पण त्रास होता. एवढं आता एसी सगळं बंद केलेलं आहे, पण भारी वाटतंय, थंड वाटतंय, पण भारी वाटतंय. आता एका जागी थांबलो, तिकडनं मला वाटतं सनराईज दिसेल प्रॉपर लेवलला. बघा वारा भरपूर आहे बाहेर, आणि मी ऑलमोस्ट असा हाफ पॅन्ट मध्ये आलोय. रिक्स घेऊ काय? घेऊया चला, एवढं आलं तर रिक्स घ्यायला काहीच जात नाही. वातावरण आहे, दाखवतो तुम्हाला. अनजस्टिफाईड, सह्याद्री इज लिटरली अनजस्टिफाईड. विचारूच करू शकत नाही, सह्याद्री तुम्हाला रोज वेगवेगळे नवीन रंग दाखवू शकते.
जसा की आज हा दाखवते मस्त की बघा इकडे झाड आले होते, झाड इग्नोर करणं काय जो इकडनं पायी जातो खाली आपटे गाव वगैरे आहे तिकडे हा पायी जातो रस्ता खाली इकडे गाव तिकडे मस्त भजन चालू आहे आता सकाळचं. सो सिगारेटची सगळी वेगळी वाईब्स असतात. हायवे मला शांत जागा असेल रिलॅक्सिंग पाहण्यासारखी जागा नाही. हा पण थंडी तुम्हाला कंट्रोल करता आली पाहिजे पक्का विषय नाही. आणि सनराईज तर पाठी झालेला आहे. थांबलो स्पॉट नाही भेटलाय मला, चहा भेटलाय आणि मला चहा हवा आता. असं थंड थंड वाटतंय ना आता जरासं वाटतंय कारण सनराईज पडायला लागले म्हणून जरासं निवांत वाटतं. पण वाटतंय तरी सकाळपेक्षा तरी बरं वाटतं. चहा घेऊया म्हणजे अजून चांगलं वाटतं. क्रीम पाव द्या नव्हतं तसं एक नाश्ता 2 तास तरी झाला आणि चहा दिसला. चहा तर हवाच होता तो सोबत हा असला तर नेक्स्ट लेवल मजा. नॉट बॅड. कोणत्याही कंपनीचं होतं कंपनीचं नाव नाही तुम्ही तर दाखवतो. बन आहे मला वाटलं नुसतं सुका सुका असेल पण ऍक्च्युअली क्रीममुळे ज्युसी आहे. थँक्यू. अजून एक चहाची गरम होती. चहा पण मस्त गरम आहे. मस्त टिपिकल एल्गर स्टाईल आहे. मला जर घरचा आवडतो तर घरचा भेटला. हा पण चांगला लागतो गुळाचा. आणि आता घरच्यांचा आलेला मला फोन मला बोलते मम्मी मला काय नाही फोन केला. मी कशाला झोपड करू मला काय माहित. मला सकाळ झालेली दिसली जरासा खिडकीतून म्हटलं काय झाली सनराईज मिस झाला असं बघितलं पण नाही सनराईज झाला नव्हता. म्हटलं चला चान्सेस आहेत घंटा घड्या बघितलं होतं 6:45 म्हटलं झाला असेल कदाचित पण नाही झाला होता. म्हटलं चान्सेस आहेत म्हटलं गाडी काढूया म्हटलं जाऊया. भेटला तर भेटला आणि नशिबाने तो जरासा तरी भेटला चांगला. म्हटलं मग अजून मस्त मग जाऊया म्हटलं. तर मग त्याच्यामुळे आता मग त्यांना म्हटलं अजून एक गाडी तर आहे आपल्याकडे गाडी घेऊन या. काय मग किती जण आहेत येतात तर खरी यांकी आता एकटा येतो त्याला पण विचारलं होतं बोलला मी झोपतोय. ओके नो प्रॉब्लेम आणि येतो म्हटलं. रात्री आपण फोटो स्टेशन वगैरे करायला थांबलो होतो आणि हे अंधार बावडी हे जे दिसतंय तुम्हाला आणि इकडनं आय गेस गडाकडे रस्ता तो माहित नाही. मी गुगल मॅप तरी हे दाखवते मग मी जरा क्लिअर करायला जातो. तर आता तो एका रस्त्याने वर आलो तर माझ्या त्या साईडला ह्या साईडला माहित नाही गुगल मॅप वर नीट नाही दाखवत होतं पण जो इकडे व्ह्यू भेटलाय तो दाखवतो तुम्हाला. बघा अख्खा पन्हाळा शहर दिसतंय इकडनं. थोडक्यात सांगायचं गेलं तर मगाशी आहे ना आपण इकडे कुठेतरी होतो तिकडे त्या स्पॉटने आपण सूर्यप्रकाश बघतो. तसं एवढं वर असं राऊंड मारून इकडनं कुठून तरी आलोय. हा कच्चा रस्ता आहे खरं तर आणि इकडे वर आलोय. तिकडे सगळं पन्हाळा मस्तपैकी दिसतं. तर आपली गाडी तिकडे आता उभी केलेली आहे. जरा फोटो बिटो काढू बघू. तर ऊन पण स्ट्रॉंग झालंय जरा. आता काय सर्दी वेदी होती गेली थंडी वाजत नाही पण जरासा वारा अजूनही लागतोय अंगात. आपली माणसं आलेली आहेत 2 जण आलेले आहेत. येणार होती 4 आलेले आहेत 2च. थंडी वाजते काय नाही मग एवढं सगळं हे घालून काय आलायस. मी कसा आलो बघ बघ हे काय हा चला आलं तर फोटो काढू. तर आता खाली उतरलो म्हणजे त्या टेकडीवरती उतरलो इकडे खाली आलोय. जो काल आम्ही बोलवतो ना इकडे दरवाजा जो कालला तरी दिसत नव्हता आता अखंड दिसतोय. मला वाटलं याला नाही भेटणार याला भेटलंय भाई वाटतंय. हा हो हे हनुमानाचं मंदिर पण आहे मस्त पैकी 3 दरवाजा. माहित नाही गाड्या आत जाते की नाही पण गाड्या आतून बाहेर येतात खरं तर. त्या बघा अजून एक गाडी आली
आणि ह्या लोकांचा फोटोशूट चालू आहे पाठी. ओके, घरच्यांचा कॉल आलाय या. कडे आलो चहा घ्यायला. या दोघांना आता घेऊन आलो चहा. तर बॅक टू हॉटेल आलो, फ्रेश झालो, फ्रेश होऊन रेडी पण झालेलो आहे. सगळे आता आत बसलेत नाश्ता करतात. तुला चेकआउटचा टाइम दिला, चेकआउट आहे 12 वाजेपर्यंत, पण आपल्याला पुढे जाऊन कोल्हापुरात जायचं आहे. अजून आपल्याला फिरायचं आहे. मग सगळे नाश्त्याला बसलेत आणि या जणांचं फोटोशूट चालू आहे दोघींचं. तू का अशी बसलेली? तुला कोण भावी नाही? काढले ना तुझ्या सकाळी बसले. हे रेडी टू गो. रूम चेक करतोय, सगळं घेतलेला कॅमेरा एकदा फिरवतो. सगळं क्लिअर आहे. रूम प्रॉपर्टी वगैरे चांगली आहे. इकडे तुम्हाला लॉन एरिया इकडे भेटतो. इकडे बॉनफायर वगैरे आय गेस ते लावून देतात. रिसेप्शन तिकडे रेस्टॉरंट आहे आणि वरती सगळे रूम्स आहेत. ही एक रूम होती ज्याला आम्हाला गॅलरी भेटली होती. बाकी 2 रूमला गॅलरी नव्हती. गॅलरीचा आम्ही आल्यावर थोडा वेळ वापर केला तरी पण आम्ही सपाट झोपलेलो. चला सगळं काय आता निघूया. ए थांब ना थांब. तर आता निघालोय कोल्हापूरला जायला. पन्हाळा वगैरे सोडलेला आहे, खाली उतरलेलो आहे. तर सरळ इकडनं किती अर्धा पाऊण तास पन्हाळा, सॉरी अर्धा पाऊण तास कोल्हापूर. अर्धा पाऊण तास नाही, अर्धा तास. म्हणजे आता हा जो मधला रस्ता लागतो त्या हिशोबाने हा रस्ता संपत नाही. ना इकडे ओव्हरटेक करता येतं ना काय करता येतं, कारण कंटिन्यू दोन्ही साईडनी गाड्या असतात आणि सिंगल लेन रोड आहे. तर कोल्हापूर आता एंटर केलेलं आहे. दसरा चौक लागलाय, सिग्नल लागलाय तिकडे, पहिला जो सिग्नल लागतो सिटी एंटर करताना. आता आम्हाला माहित नाही कुठे जायचंय. आता आज काय प्लॅन आहे, मंदिरात जायचं होतं पण आज संडे आहे म्हणून तो आम्ही प्लॅन ड्रॉप आउट केलाय, उद्यावर ठेवलाय. आज भयंकर गर्दी असणार आहे. अरे काय करतो बाई. तर वी हॅव एंटर्ड कोल्हापूर. कोल्हापूर राजारामपुरी गली, राजारामपुरी पास पुढे आलो. सगळे स्पीड झालोय. मम्मी वगैरे त्यांच्या शॉपिंग गेलेत, पप्पा वगैरे वेगळीकडे गेलेत आणि आम्ही आलोय इकडे बायकर गट्टा. जरा सामान घ्यायचं आहे भावाला, ते बघूया भेटतं काय. हेवी जॅकेट्स आहेत ना, एक आता कॅज्युअल 150-200 किलो. तर फायनली काम झालेलं आहे. हे बघा खर्च केलेला आहे भावाने 5 पेटी. जेवण झालेलं आहे मस्तपैकी. काय 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 थांब येतोय त्याच्यावर. तर फीडबॅक द्यायचा. वायाद सगळे बिर्याणीची चव घालवलेली, ड्राय म्हणजे एवढं नाव केलं नाही, एवढं मोठं आहे कोल्हापुरात पण ना बिर्याणी सगळी ड्राय होती. ती आम्हाला वाटलं की ती आणि सिग्नेचर प्रॉपर अशी तशी नाही, त्यांची सिग्नेचर बिर्याणी मागवलेली ड्रायची चव नाही. आणि ते पण नाही तर दुसरी तंदूरवाली मागवली ना, तंदूरवाली मागवली तर ती ज्युसी केलं ना त्यांनी, पण चिकन ड्राय आणि प्लस ते तंदूर पण नव्हतं, नॉर्मल चिकन होतं. काय वेगळंच होतं. अलिबाग वरतून आलंय, बेळगावी ना अलिबागी बिर्याणी आला. आता असा प्लॅन आहे की जायचंय ट्रेंड्सला सेल पण लागलाय आणि काहीतरी किरकोळ शॉपिंग करायची. गाडीत माझ्या 5-6 तास तिकडे निघून जाणार आहेत आरामात. तिकडे गेलो एकदा बाहेर येणं मुश्किल आहे लवकर. बघा किती वेळ जातो मॅक्झिमम. दाबलंच केल्या बटन, ओव्हरलोड झाली की काय. अरे काय झालं. चालत जाऊया काय, बेस्ट ऑप्शन. घुसलोय आत, घुसून झाला एक तासभर गेला. आता 6 वाजून गेले, 5:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. आय गेस आम्ही 4:30ला आलो, 4:30च्या आलो, आठवत नाही मला किती वाजता आलो. पण इकडे लेडीजचं शॉपिंग चालू आहे. इकडे माझं शू सिलेक्शन आधी हा आवडला होता, पप्पांना हा आवडला नाही, मग मला हा आवडला होता. आता मला ह्याच्यापेक्षा हा जरा चांगला वाटतोय. बघूया. फुल ऑन ट्रॅफिक जाम.
सगळं झालेलं आहे. आता यांच्या त्याचा कॉलचं म्हणजे त्यांच्या कॉलचं वेट करतो. ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही निघू शकत नाही. होतं खरं तर ते काय होतं? आणि पी पाणी थंड नाही बघितलं. मग चहा प्यायला पाहिजे होता मागाशी. मला तेव्हा थंडच प्यायला. तर मित्रांनो सगळं शॉपिंग वगैरे झाली. यांक्याचा वगैरे भेटला. मग किरकोळ काम होतं म्हणून मग आम्हाला आज गल्ली गल्ली फिरायचं होतं म्हणून ब्लॉग वगैरे काय नाही केला. आणि त्याच्यानंतर तिकडनं सामान घेऊन आता आलो आहे वरकडे, म्हणजे अंकिताच्या मावशीकडे थोडक्यात सांगायचं तर इकडे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत. तर येस आज त्यांच्याकडे थांबायचं आहे. उद्या अंबाबाई करून मग सरळ रत्नागिरी गाड्याचं. ओके आता लागली आहे प्रचंड भूक. जेवण आणलेलं आहे, जेवूया आणि नंतर मग बघूया. बाहेर गेलो तर बघूया काय सीन आहे तो. आणि तर जेवण मस्तपैकी झालेलं आहे. आता निघालो नाईट ड्राईव्हला. हा बघा हा वरच. आता निघालो आईस्क्रीम खायला. असंच किती वाजलेत आता? वाजलेत ऑलमोस्ट 11:30 झालेले आहेत. मॉर्निंग मित्रांनो. नेक्स्ट डे. आज ही काय तारीख आहे? तर आज नेक्स्ट डे. तर काल रात्री आम्ही आलो आईस्क्रीम घ्यायला होतो. आलो आईस्क्रीम खाल्ला, गप्पा मारल्या आणि जरा जाऊन झोपलो. उठायचं होतं लवकर तरी आता लेट झाला. आंघोळ वगैरे झाले सगळ्यांची. 9 वाजायला आले. आपल्याला जायचं अंबाबाईच्या दर्शनासाठी. तिकडनं आपल्याला स्ट्रेट आपल्या रत्नागिरीला जायचं. बघूया आता किती वेळ. घरच्यांचं आवडतंय, आपलं आवडलेलं आहे आणि निघूया आवडतो. सो घरातनं बाहेर पडलो. दर्शनाला जायचं आणि म्हटलं जरा नाश्ता होते, पेट पूजा होते. नंतर दर्शनाला भरपूर वेळ लागणार आहे, भरपूर लाईन असणार आहे. तरी लवकरात लवकर जेवढं आवडते तेवढं करून जायचं असं ठरतंय. बघूया किती वेळ जातो. तर आलो नाश्त्याला. नाश्ता करूया दावणगिरीला. लोणी असं काय वेळाने निघूया. झोपेतला प्राणी स्नॅप ॲडिक्शन. निघालो. पिऊन टाकतोय. ओके तर कोल्हापूरच्या बाहेर पडलेलं जस्ट बाहेर पडलो. एक ब्रिज सोडून आलो 7 किलोमीटर पुढे. तर PUC गाडीचा संपतोय आणि पोलिसांनी पकडायला बाकी गाडीचा क्लिअरन्स PUC नाही. म्हटलं रिक्स कशाला, PUC टाकलेला परवडला. ते 2000च्या फाईनपेक्षा म्हटलं PUC टाकूया आणि ड्रायव्हिंगवर फोकस करूया. तिकडे आता डायरेक्ट घरी गेलो तर घरी कुठे थांबू तर तिकडे भेटूया, निघूया. ओके इट्स टाइम टू एंड द व्लॉग. हा व्लॉग पर्यंतच होता. जेवलो त्याच्यानंतर परत ड्रायव्हिंग तेच आंबा घाटातून आलो. काय दाखवण्यासारखं वेगळं नव्हतंच. हां पण आम्ही रेकॉर्ड तर केला. म्हणजे नाही म्हटलं तरी 12ला निघालो होतो PUC सेंटरपासून. PUC भरायला वेळ लागला होता म्हणून 12पासून आम्ही एक तासाचा ऑलमोस्ट ब्रेक घेतला जेवायला. तरी आम्ही 3:30 पर्यंत रत्नागिरीत आलो. म्हणजे जेवढा ओल्ड रस्त्याला वेळ लागायचा, आता कसं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे वेळ लागतो. असा ब्लॉग होता. मला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये सांगा नक्की कसा वाटला माझ्या. तर मी भेटतो तुम्हाला अशा पुढच्या क्रेझी ब्लॉगमध्ये. ओव्हर अँड आउट. बाय बाय.